पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। अमराठी रिक्षा चालकांच्या विरोधात मनसेने आता आक्रमक भूमिका घेतली। मनसे थेट मैदानामध्ये उतरली आहे। मनसेकडून मराठी रिक्षा चालकांची मोट बांधण्याची सुरुवात करण्यात आली आहे। आजपासून मराठी येते असे फलक मराठी रिक्षांवर झळकणार आहे। गोरेगाव स्टेशन परिसरातील रिक्षामध्ये मनसेकडून पोस्टर चिटकवण्यात आलेले आहेत। तर मी मराठी बोलतो, मला मराठी समजते अशा पद्धतीने रिक्षांच्या पाठीमागे मनसेच्या वतीने हे पोस्टर लावण्याचं काम आता सुरू झालेलं आहे। अमराठी रिक्षा चालकांच्या विरोधात मनसेची ही आक्रमक भूमिका आहे। ज्या युनियन रिक्षा युनियन हा विरोध करतायत त्यांना मला असं वाटतं की कदाचित ते चुकीच्या मार्गाला जात आहेत। आज व्यवसाय असायला पाहिजे आमची भूमिका आहे, परंतु या ठिकाणी महाराष्ट्रात येऊन जर मराठी शिकता आलं नाही तर शिकलं पाहिजे हे माझ्या माननीय राजसाहेबांचं म्हणणं आहे। ते म्हणणं मांडण्यासाठी म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी सुरुवात करतो आहोत की जो रिक्षाधारक उत्तर भारतीय असेल, महाराष्ट्राचा असेल, दक्षिण भारतातला असेल, तो रिक्षा चालवतोय, तो या ठिकाणी मराठीमध्ये बोलेल, येणाऱ्या नागरिकांना मराठीशी संवाद साधेल। पुढची बातमी आहे संगमनेरमधून। संगमनेरमध्ये महायुतीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। राहुल गांधींच्या विरोधात महायुतीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं। नारी शक्ती विधेयकाला विरोध केल्याच्या निषेधार्थ आंदोलनाची भूमिका घेण्यात आली। संगमनेरच्या बस स्थानक परिसरामध्ये मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये महिला एकत्र आलेल्या होत्या। आपण बघितले की 3-4 दिवसापूर्वी आपल्या भारतीय संसदेमध्ये महिला आरक्षणाला ज्यांनी खोडा घातलाय, असा खोडा घालणारा ह्या काँग्रेस पक्षाचा प्रथमतः आम्ही सर्व महिला मिळून धिक्कार करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।